गॉड, वेळ कसा गेला कळलंच नाही ना. बघ ना, अंधार पण झालाय. हो यार, वेळ कसा गेला कळलंच नाही आपल्याला. चलो मी निघते. काकू काळजी करत असेल ना. तू लवकर गेलीस ना तर माझी अवस्था काळजी करण्यासारखी होईल. कबीर, तू नेहमी असंच बोलतोस हा. नाही, नेहमी तू कुठे असतं माझ्यासोबत. यु नो, असं वाटतं की रात्रभर आपण असंच बसून गप्पा मारूया. बर, ऐक ना, उद्या भेटूया ना आपण. उद्या म्हणजे अजून 17-18 तास नंतर तुम्हाला भेटशील. नाही 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 नाही, 17-18 तास माणूस ऑक्सिजनवर जगू शकतो का? अच्छा. कबीर, यू नो व्हॉट, यू आर टू मच. निघू आता? नाही. कबीर, खूप उशीर झालाय रे, निघायला हवं. नो. ओके ओके, फाईन फाईन, उद्या भेटते मी तुला. प्रॉमिस? पक्का प्रॉमिस. ओके, चल ड्रॉप करतो तुला. अरुणा अजून नाही आलीये. येणार कधी? जेवण बनवणार कधी आपल्यासाठी? आयडिया. काकीजी, तुम्ही काहीतरी मागवा ना. का? मी का मागवू? तू पण कधीतरी मागव. नेहमी मलाच का ग खर्च करायला लावतेस? नाही 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 काकीजी, आता तुम्हाला मम्मीजींच्या हातचं जेवण आवडत नाही ना, आणि मला तर मम्मीजींच्या हातचं जेवण खूप आवडतं, म्हणून. सिमरन, मला ना अरुला कामाला लावायला आवडतं. तिला घरचे साधे पदार्थ सोडून दुसरं काहीच येत नाही, हे दाखवायचं असतं. कळलं? पण त्यांना तर येतं सगळं. अब आपके किटी पार्टीज ही देख लो, इतने स्पेशल स्पेशल डिशेस बनाती है वो. सिमरन, एक काम कर, तू ना ऑफिशियली पार्टी बदल. म्हणजे नेहमी नेहमी ना तू तिच्या बाजूने का बोलतेस हा प्रश्नच नाही विचारणार तुला. ओके? नहीं 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 काकीजी, ऐका ना जरा. वो क्या है ना, आता तुम्ही तसंही नवीन घरी जाणार आहात. तिथे तर मम्मीजी नसतील ना जेवण बनवायला, मग तिथे तर तुम्ही रोजच ऑर्डर करणार ना. मग आज पण ऑर्डर करूया. हा, तेच म्हणत होते मी. सिमरन, तू तुझ्या काकीजींना म्हणजेच देविकाला पूर्णपणे ओळखलं नाहीयेस. तुला माहितीये, एकदा का मी इथून गेले ना माझ्या घरात, मग मी अरुला माझ्या इथे 2 टाइम जेवण बनवायला ठेवणार आहे. तिला पगार पण देणार आणि पार्टीचे ऑर्डर सुद्धा. हरबा, आणि मम्मीजींना ते जमेल? अगं करावंच लागणार. तुला माहितीये, मला इरावतीकडून नुकतंच कळलंय की अथर्वचा हाही जॉब गेला. म्हणून आता ह्यांच्याकडे पैशांची इतकी तंगी येणार आहे की 4 पैसे कमवायला अरुला दुसऱ्यांच्या घरी स्वयंपाक करायला जावंच लागणार. मग मी जाऊबाईंना मदत म्हणून पगार देणार. ग्रेट आहात तुम्ही काकीजी. काकू, आईचा बघ अथर्व, आत्ता नको बोलूस काय. देविका, तुझ्यासाठी दिवसात 10 वेळा स्वयंपाक करेन मी इथे, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण तुझ्या घरी येऊन पगारावर स्वयंपाक करण्याइतकी वाईट वेळ कधीच येणार नाही माझ्यावर. माझा नवरा आहे, माझा मुलगा आहे, माझी सून आहे, सगळे समर्थ आहेत हे घर चालवायला. कसं ग अरू, सांग ना. अगं तुझ्या नवऱ्यानं तर कधीच हात वर केलेत, आणि तुझी सून श्रीमंता घरची सून फक्त म्हणायलाय. तिच्या श्रीमंतीचा किंवा तिच्या पैशांचा तुला काहीही उपयोग करून घ्यायचा नाहीये. आणि तुझा मुलगा श्रावण बाळ, एकही नोकरी टिकत नाही त्याची. मग कसं काय घर चालवणार सांग ना. मला तर फार काळजी वाटते ग. आणि मलाच कशाला, त्याच्या सासऱ्यांनाही इतकी काळजी वाटली
की सरळ हॉस्पिटलाइज करावं लागलं त्यांना? आपल्या लाडक्या मुलीचा नवरा बेकार, कसा काय सांभाळणार आपल्या मुलीला? तू राहणार नाहीयेस ना या घरात, मग हा संसार कसा चालतोय, आम्ही काय करतोय याच्याशी तुला काहीच घेणं देणं नाहीये. आणि अनन्याच्या बाबांना आत्ता विश्वास नसेल अथर्ववर, पण माझी खात्री आहे आज ना उद्या त्यांना अभिमान वाटेल. काळ बदलतो देविका, म्हणून कधीच कोणाला कमी लेखू नये. अरो, काळ बदलतो हे खरंय, पण तुमची मिडल क्लास वृत्ती कधीच बदलणार नाही हेही खरंय. आणि प्रॉब्लेम तिथेच आहे. एनिवे, आता इतके दिवस आम्ही इथे होतो तर घराचा अर्धा हप्ता तरी वेळेवर यायचा. पण आता आम्ही इथून निघून गेल्यावर तुम्हाला कोण पोचणार, नेमकं हे बघायचंय मला. लेट्स सी. चल सिमरन, फिलॉसॉफीने आपलं पोट नाही भरणार आहे, म्हणून काहीतरी मागवू आपण बाहेरून. चला चला काकीजी, मला ना खरंच खूप भूक लागली. अरे मी असताना तू चालत का चालली आहेस? बस गाडीत ये. हाय. हाय. काय झालं, तुझा चेहरा का उतरलाय? नाही, काही नाही. माझं काही चुकलंय का? नाही नाही नाही, तुझं काही नाही. नाही नाही, माझंच काहीतरी चुकलं असेल. प्लीज बोल काय झालंय, नाहीतर मला. अरे नाही कबीर, खरंच तुझं काही नाही. इनफॅक्ट तुला भेटल्यावर मला बरं वाटतं. ऍक्च्युली माझ्या घरी जरा प्रॉब्लेम्स चालू आहेत. माझ्यामुळे? नाही नाही, इन जनरल फॅमिली इश्यूज. इफ यू वॉन्ट यू कॅन शेअर विथ मी. हा, आय मीन तुला बरं वाटेल शेअर केल्याने म्हणून. ऍक्च्युली कबीर कसं आहे ना, माझ्या घरी काकू आणि माझ्या मम्माचं अजिबात पटत नाही. त्यांच्यात क्लॅशेस आहेत जरा. माझ्या वहिनीच्या बाबांना जस्ट हार्ट अटॅक येऊन गेला. हो नो. ऍक्च्युली माझ्या दादूला पण नोकरी मिळत नाहीये, त्यामुळे घरात खूप टेन्शन आहे. आणि माझी मम्मा तर म्हणते की आपण हे घर सोडून जाऊया, वेगळं राहूया असं. पूर्वा पूर्वा अगं अगं हे बघ, तू टेन्शन घेऊ नकोस. अँड यू नो, तुझ्या क्यूट चेहऱ्यावरती टेन्शन अजिबात सूट होत नाही. अगं अगं यार, रिलॅक्स, शांत हो बघू. हे बघ, हे प्रत्येक घरात होत असतं पूर्वा. तू टेन्शन घेऊ नकोस यार. आणि हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आणि तू हे बघ की तुझं आयुष्य किती सुंदर आहे ते. युअर लाईफ इज जस्ट परफेक्ट. तू प्लीज बाकीच्यांचं टेन्शन तुझ्या प्रिटी शोल्डर्स वरती घेऊ नकोस. आणि मी आहे ना, मी आहे ना तुझ्यासोबत. तू मला सांग, तू शेअर कर माझ्याशी. तुला खरंच बरं वाटेल. आय प्रॉमिस आय एम देअर विथ यू ऑलवेज. हॅलो. हॅलो. मला वाटलं नव्हतं तू माझा फोन उचलशील म्हणून. आणि मला वाटलं नव्हतं की तू मला परत फोन करशील. हे बघ विक्रांत, तू आता मला फोन करण्याचं काहीही कारण उरलेलं नाही. आणि तुझा यापुढचा प्रत्येक कॉल माझ्यासाठी हरॅसमेंट असेल. आणि वेळ आली ना तर मी पोलिसांकडे सुद्धा जाईन. हे बघ, मी तुला हॅरॅसमेंट करायला फोन नाही केलेला, चौकशी करण्यासाठी केलंय. कोणाची चौकशी? तुला नोकरी मिळाली का? इट इज नन ऑफ युअर बिझनेस विक्रांत. अथर्व, एक मिनिट फोन ठेवू नकोस. हे बघ विक्रांत, मला वेळ नाहीये. अथर्व, हे बघ, मला माहिती आहे सध्या तुझ्यावर जॉब शोधण्याचा खूप प्रेशर आहे. आणि मी तुला हे
हे सांगायला फोन केला की आपल्यामध्ये जे काही झालं ना ते प्लीज तू विसरून जा. म्हणजे ऍक्च्युली मला माझ्या वागण्याचा खूप पश्चाताप होतो अथर्व. आणि मला कळलंय की अनन्याचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि ती तुला सोडून कधीच माझ्याकडे येणार नाही. आय नो आधी मी रिजेक्शन एक्सेप्ट करू शकलो नव्हतो, पण आता मी स्वतःला समजवलंय आणि मी तुम्हाला कधीच आयुष्यात त्रास देणार नाही आणि तुमच्यामध्ये कधीच येणार नाही. हॅलो, हे मगरीचे अश्रू कुठून आले अचानक? काय म्हणालास? काही कळलं नाही मला. जाऊ दे, अचानक हे सगळं का बोलतोयस तू? का ह्या सगळ्या मागे पण तुझा काहीतरी प्लॅन असेल? नाही 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 अथर्व, अजिबात असं काहीच नाहीये खरंच. माझा विश्वास नाही तुझ्यावर. बरोबर आहे, तुला हे खरं वाटणं अवघडच आहे. मी इतकं वाईट वागलो ना तुझ्यासोबत अथर्व की हे बघ अथर्व, माझ्यावर विश्वास ठेवायचा की नाही हे तू ठरव. पण यापुढे मी तुम्हाला कोणताही त्रास देणार नाही हे मी ठरवलंय. आणि हो अथर्व, हे बघ तुला तुला आयुष्यात कधीही कोणतीही हेल्प लागली ना तर मला हक्काने सांग. आपण चांगले मित्र होऊ शकतो. नाही विक्रांत, चांगले मित्र मिळाला ना नशीब असावं लागतं. आणि तुझ्या नशिबात माझी मैत्री नाही. तू जर का ग्रेसफुली माझं आणि अनन्याचं लग्न ऍक्सेप्ट केलं असतंस ना तर मी आणि अनन्या दोघेही तुझे आयुष्यभराचे मित्र झालो असतो. पण त्यानंतर तू जे काही वागलायस ना त्यानंतर आम्हा दोघांनाही तू आमच्या आठवणीत सुद्धा नकोस. आयुष्यात तर आमची गोष्ट. आणि देवाने माझ्यावर तुझ्याकडून मदत घ्यायची वेळ आणू नये एवढीच प्रार्थना करतो मी. सो थँक्यू बट नो थँक्यू. यापुढे परत मला कधी फोन करू नकोस. आणि तुझ्या बाबतीत माझा चांगुलपणा एवढाच ठेवायचा असं ठरवलंय मी. कळलं? बाय. हॅलो हॅलो, बाबा बरं वाटतंय आता? थोडा थकवा जाणवतोय का? साहजिक आहे ना, रिकवर व्हायला थोडा वेळ लागेल. हो, पण असं करून चालणार नाही ना. ऑफिसचं काम अडकतं का? बाबा ऑफिसमध्ये इतके लोक आहेत, ते सांभाळतील ना. पण त्यांच्यावर लक्ष ठेवायला कुठे हसायला हवं ना ग. ते आपणच जपून ठेवायला हवं. हे पगारी माणसं नाही करू शकत ग. आपला, आपल्यातला, आपल्या विश्वासाचाच माणूस हवा. एरवी मी अथर्वला सांगितलं असतं की ऑफिस पुन्हा जॉईन कर म्हणून. पण मला माहितीये की तो नाही म्हणेल आणि त्याला नाही आवडणार हे करायला. अनन्या, निदान तू तरी ऑफिस जॉईन कर ना. मी हो, म्हणजे थोड्या दिवसांसाठी, मी भरा होईपर्यंत. बाबा तुझं ऑफिस सांभाळणं काही खायचं काम नाहीये. अगं त्या जागेवर कुठेतरी बसायला हवं. तेवढ्याने सुद्धा ती लोक आपलं काम चोख करतील. काय आपल्यावर लक्ष ठेवलंय ही जाणीव सुद्धा त्यांच्यासाठी पुरेशी आहे. तू फक्त ऑफिसला जा आणि त्यांच्या कामावर लक्ष ठेव, नाहीतर आपलं खूप मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. पण बाबा मला त्यातलं काहीच कळत नाही रे.
अगं मी सुरू केलं तेव्हा मला तरी कुठे त्यातलं काय येत होत. अनन्या, तुझ्या रक्तात बिझनेस करणं आहे आणि देवानं लवकर शिकण्याची बुद्धी तुला दिली. शिवाय ह्या कामाचं मानधन तुला देईन. बाबा, मानधन हे काय बोलतोस तू? आपल्याच कामासाठी कसलं मानधन? नाही मला कधीच कुठलं काम फुकटात करायचं नाही, नाहीतर त्या कामाची किंमत राहत नाही. आणि तुझ्या कष्टाचा तुला मोबदला मिळायलाच पाहिजे. पण बाबा, मला हे सगळं प्लीज प्लीज नाही म्हणू नकोस. आजारी बापासाठी एवढं तरी कर. तू तू फक्त ऑफिसमध्ये जा. तुझ्या फक्त तिथे असण्याने स्टाफवर कंट्रोल राहील ग. Oh my my. नाईस, व्हेरी नाईस. अनन्या, मी ना तुला त्या केबिन मध्ये त्या चेअरवर असं बसलेलं इमॅजिन करू शकते. काय स्मार्ट आणि छान दिसशील ना तू, हो ना जगदीश? हो अगं, हे तर माझं कधीपासूनचं स्वप्न आहे. एक दिवस हे सगळं माझ्या मुलींनी सांभाळावं. नाही बाबा, मुलींनी नाही, फक्त अनन्यानी. फ्रँकली स्पीकिंग, माझ्यात ना बिझनेस स्किल अजिबात नाही. समर असं म्हणतो की मी जर का ऑफिसला जायला लागले तर वर्षभरात कंपनी बंद पडेल. म्हणून तर बाबांनी ही रिस्पॉन्सिबिलिटी अनन्याकडे दिली आहे. एका चांगल्या बिझनेसमॅनला आपल्यानंतर आपला बिझनेस कोण सांभाळू शकेल हेही चांगलं कळतं. अनन्या आपली कंपनी उत्तम सांभाळेल, आय एम शुअर. एक मिनिट, मी हे फक्त काही दिवस म्हणजे बाबाला बरं वाटेपर्यंतच करणार. कशाला तिच्या समोर बोललीस देविका? कान उघडे असतात तिचे. इकडचं तिकडे तिकडचं इकडे करण्याचा स्वभाव आहे तिचा. आपल्या घरातल्या गोष्टी 4 लोकांसमोर जातात उगाच. हे अरू, सुगंधाला कशाला दोष देतेस? तुझी सून पण काही कमी नाहीये, भरपूर इकडचं तिकडे करत असते. हे बघ, धर्माधिकारींना इकडची परिस्थिती माहीत होती, म्हणूनच त्यांनी अनन्याला ऑफिस जॉईन करायची ऑफर दिली. का? अनन्याच्या बहिणीला पण देऊ शकले असते ना. आणि एकदा का तुझी सून हे घर सोडून गेली ना की सगळ्या जगाला कळणार आहे. सुगंधाने काही नाही सांगितलं तरीही. काकू, किती 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 निगेटिव्ह बोलतेस ग तू. म्हणजे तुला कधीच कशात काही जेन्युइन असेल असं वाटत नसेल ना. अनन्याच्या वडिलांना बरं नाहीये म्हणून फक्त महिनाभर त्यांची कंपनी सांभाळण्यासाठी अनन्या तिकडे जाणार आणि त्याचा तिला पगार सुद्धा मिळणार आहे. तो सुद्धा तिच्या वडिलांनी इन्सिस्ट केलं म्हणून. आणि तो सगळा पगार ती घरातल्या खर्चाला हातभार म्हणून देणार. आणि मला तिच्या निर्णयाचा खूप अभिमान वाटतो. ह्याला म्हणतात विन विन सिच्युएशन. काय निमित्त शोधून काढले धर्माधिकारींनी. वाह. म्हणजे अनन्याने आई वडिलांकडेच जाऊन राहायचं, त्यांच्या ऑफिसातच काम करायचं आणि त्यांच्या आसपासच राहायचं. आणि वर तुला तिचा अभिमानही वाटणार. वाह. पण अरू, तू आता एकटी पडणार ग. नाही, सून असूनही सून नसल्यासारखे राहणार तू. नोकरी करणाऱ्या सुनांचा सासवांना काही उपयोग होत नसतो, हो की नाही सिमरन? हो काकीजी, म्हणून तर मी घरी असते ना. म्हणजे मम्मीजींच्या मदतीसाठी. हो ना.
नाही, नोकरी न करणाऱ्या आणि आळशासारखं घरात राहणाऱ्या सुनांचाही त्रासच होतो, त्यांचा काहीच उपयोग नसतो. आणि कोणी मदतीला असो किंवा नसो, माझी कामं मी करते ना, कोणाकडून काहीच अपेक्षा करत नाही मी कधीच. अगं कोणी नसताना माणूस अपेक्षा नाहीच ठेवत, पण मुलाच्या लग्नानंतर सुनेनं मदत करावी अशी अपेक्षा असतेच सासूला. नोकरी करून घरात पैसे आणणं ही सुद्धा मदतच आहे. मग घरासाठी केलेलं काम आहे ते, म्हणजे एक प्रकारे घरकामच झालं नाही का? आणि आता अथर्वचं काय? त्याला नोकरी नाही, तो घरातच, आणि बायको आपली टेचात कामाला जाणार. हा, अथर्व बिचारा लग्नानंतर सुद्धा लग्न न झाल्यासारखा राहतो या घरात. आता तर काय, कमावणारी बायको आणि नवरा बेकार, म्हणजे अजूनच ताटाखालचं मांजर होणार अथर्व. म्हणजे अथर्व आता हाऊस हजबंड होणार का? खरं सांगायचं तर माझी बायको घराबाहेर पडून काम करते आणि मी घर सांभाळतो, त्याच्यात मला काहीही चुकीचं वाटत नाही. त्याच्यापेक्षा तुमच्यासारखी जी माणसं आहेत ना, जी काहीच करत नाही, त्यांनी निदान माझ्या आईला मदत म्हणून घरातली काही कामं करावी, एवढीच माझी इच्छा. एनिवे, मी नोकरी शोधतोच आहे, आणि आज माझा एक इंटरव्ह्यू सुद्धा आहे. पण जर का नाही मिळाली मला नोकरी आणि मी घरात बसूनच काम केलं, तर ना मला त्याचा त्रास होणार आहे, ना माझ्या बायकोला. अरे पण लोक काय म्हणतील? काकू, माझी बिलं भरायला, हप्ते भरायला आणि माझ्या घरी स्वयंपाक करायला बाहेरची माणसं येत नाही. त्यामुळे यातलं कोणी कुठलं काम करायचं ते मी आणि माझी बायको बघून घेऊ. लोकांना काय बोलायचं ते बोलू. आणि काकू, नको प्रत्येक गोष्टीत काहीतरी वाईट शोधायला जाऊस. एवढं काही वाईट झालेलं नाहीये. आम्ही दोघंही आनंदात आहोत, आणि थँक्स फॉर युअर कन्सर्न. आई, मी आवरून येतो, मला प्लीज काहीतरी खायला दे, मला निघायचं. सिमरन, इट्स अ मॅन्स वर्ल्ड. आता याला लवकर नोकरी मिळाली तर ठीक आहे, नाहीतर काही खरं नाही बाई. आता घरगुती ड्रामा वाढणार. हो काकीजी. अहो नाही, राहू द्या. थँक्यू. कसे आहात तुम्ही? मस्त.
सॉरी सॉरी आय एम व्हेरी सॉरी. आय नो खूप लेट झाले. इट्स ओके. अरे नाही, खरंच खूप काम होतं. नाही म्हणजे मी लवकर संपवायचा प्रयत्न केला, पण एका पुढे एक काम येतच राहिलं. पण मे बी मीच ते करायला फार वेळ लावला असेल. अगं हो अनन्या, इट्स ओके. मी काय बोललो का तुला? नाही, पण तुला खूप वेळ थांबावं लागलं ना. अगं हो, पण ठीक आहे, इट्स ओके. हे बघ, मी सुद्धा या कंपनीत काम केलंय, त्याच्यामुळे मला माहिती आहे किती वेळ लागतो. आणि कॉर्पोरेट फील्डचं असंच असतं, मला माहिती आहे. म्हणजे उशीर होऊ शकतो. हो ते आहेच. आणि घरी बसलेल्या माणसाला वाटतं अरे अजून निघाला कसं नाही ऑफिस मधून, इतकं कसलं आलंय काम. एक्झॅक्टली. ऍक्च्युली ना, मला खूप आवडतंय तू इकडे काम करतेस. म्हणजे ह्याच्या पुढे तू तरी मला असं कधी म्हणणार नाही. पण घरी पण तितकंच काम असतं. ऑब्व्हियसली. आणि ऑफिसमध्ये जे काम करतात ना, त्यांना ते कधीच कळत नाही. ते आहेच. एक बरं चल आपण निघूया, आई वाट बघत असतील ना. हो हो, चल चल. चल एक मिनिट. हा मामा बोल. हॅलो अनन्या, तू निघालीस का ग? हो अगं जस्ट निघाले. मग कधी येतेस? नाही काय आहे, तुझ्या बाबाला खूप उत्सुकता आहे. आज तुझा ऑफिसचा पहिला दिवस होता ना. काय काय झालं ऑफिसमध्ये, तू कसं काम केलं, सगळं त्याला ऐकायचंय. लवकर ये. हा ग्रेट, ये लवकर ये, वाट बघतोय आम्ही. हा बाय. काय झालं? अरे नाही, मम्माचा फोन होता. मम्मा म्हणाली की बाबाला सगळं ऐकायचं की पहिल्या दिवशी काय झालं, कसा होता फर्स्ट डे. हा, त्यांना पण खूप क्युरिओसिटी असेल ना आज काय झालं ते. हो मम्मा म्हणते की घरी ये. मग जा ना. हे बघ अनन्या, तसंही तुझ्या बाबांना अजून पूर्णपणे बरं वाटत नाहीये ना. मग हो बट आईंना काय वाटेल अथर्व. तिला काही नाही वाटणार ग, ती समजून घेईल. बर ठीक आहे, ऍटलिस्ट आपण वडापाव खाऊया, मला खूप भूक लागली रे. क्या बात. म्हणजे एकदम माझ्यासारखी लाईफस्टाईल जगायला लागलाय ना मॅडम. असं काही नाहीये. चला मिस्टर गुप्ता. चल. अरे अथर्व, ती विक्रांतची गाडी होती आणि पूर्वा होती त्यात. काय? विक्रांत आणि पूर्वा? नाही, आय एम शुअर ती विक्रांतचीच गाडी होती. बरं असेल, म्हणजे विक्रांतची गाडी असेल ती, पण पूर्वा कशाला असेल त्याच्या बरोबर? मे बी नसेल. पण अथर्व, पूर्वाकडे जरा लक्ष द्यायला हवं.